Welcome students. This is Jayadurkar sir here. We learn here accounting chapter number 5th, reconstitution of partnership under the concept of death of partner. In previous lecture we had studied the introduction of death of partner and benefits of deceased partners given to his legal heir. Those concepts we learn. Today we start first number accounting problem regarding to death of partner. First number accounting problem given here. फर्स्ट नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. फर्स्ट नंबर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करत असताना अतिशय सिंपल पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो आहोत. प्रत्येक प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे डेथ ऑफ पार्टनर या सिच्युएशनला हे आपण लक्षात घेतो आहे. जसं जर बघितलं तर डेथ ऑफ पार्टनरमध्ये आपल्याला या ठिकाणी अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचे आणि बॅलन्स शीट देखील कंटिन्यूइंग पार्टनरचं किंवा कंटिन्यूइंग फर्मचं आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर अशा पद्धतीने अकाउंटिंग प्रॉब्लेम जो आहे तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा हा जो फर्स्ट नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे ते आपण लक्षात घेतो आहे. राजेश, राकेश अँड महेश वेअर इक्वल पार्टनर्स ऑन 31st March 2019. देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज 31st March 2019. म्हणजे राजेश, राकेश अँड महेश देअर आर 3 पार्टनर्स. देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो वॉज इक्वल. हा कसा होता त्यांचा इक्वल होता ऑन 31st March 2019. अँड देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज किंवा बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज 31st March 2019 प्रोव्हाइड केलं आहे. तर यामध्ये बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019 प्रोव्हाइड केलं की ज्यामध्ये लायबिलिटीज प्रोव्हाइड केल्या आहेत, ॲसेट्स प्रोव्हाइड केले आहेत. सुरुवातीला ज्या लायबिलिटीज आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. कुठे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत, जसं की कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होणार, जसं की बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. नंबर नेक्स्ट क्रेडिटर्स ₹90,000. हा जो क्रेडिटरचा बॅलन्स आहे हा तुमच्या न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर होणार आहे. बिल्स पेबल हा देखील बॅलन्स लायबिलिटी साईडला ट्रान्सफर होईल. बँक लोन देखील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बॅलन्स तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रिपेअर काय करायला सांगितलं की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट की ज्याला तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून लक्षात घेता प्रिपेअर करता. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट की सर्व पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट तुम्हाला या ठिकाणी शो करायचे आहे. आणि बॅलन्स शीट ऑफ द कंटिन्यूइंग फर्मचं तुम्हाला पार्टनरशिपमध्ये कॅपिटल बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी राहिले ॲसेट्स की लँड अँड बिल्डिंग ₹4 लाख. हा देखील बॅलन्स तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट्स साईडला ट्रान्सफर करायचे. मात्र लँड अँड बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट नंबर सेकंड आहे, म्हणून लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स जो असेल तो इनर कॉलमला घ्यायचा तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडच्या इनर कॉलमला. नंबर नेक्स्ट की फर्निचर ₹3 लाख. फर्निचरवरती देखील ॲडजस्टमेंट दिली. नंबर फर्स्ट फर्निचर वॉज टू बी ॲडजस्टेड टू इट्स मार्केट प्राईस ₹3,40,000. फर्निचरची व्हॅल्यू 3,40,000 त्या ठिकाणी इन्क्रीज झाली आहे अमाऊंट, त्या ठिकाणी ती देखील आपलं बॅलन्स शीटच्या ॲसेटला इंडिकेट करायची आहे. डेटर्स ₹3 लाख मेन्शन केलं की डेटर्सवरती देखील प्रोव्हिजन केली आहे RDD @5% ऑन डेटर्स म्हणून. याप्रमाणे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणून डेटरचा बॅलन्स तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेटला इनर कॉलमला ट्रान्सफर करायचं आहे. स्टॉक ₹1 लाख. आता स्टॉकवरती ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून हा स्टॉकचा बॅलन्स तुम्हाला बॅलन्स शीटच्या डायरेक्टली आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचं आहे. आणि कॅचचा बॅलन्स ₹1 लाख. हा देखील बॅलन्स शीटच्या आउटरला कॉलम तुम्हाला आउटर कॉलममध्ये या कॅचचा बॅलन्स तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे. तर अशा पद्धतीने टोटल बॅलन्स शीट तुम्हाला ब्लँक करायचं आहे. फर्स्ट नंबर मेन्शन काय केलं की मिस्टर राजेश डाईड. मिस्टर राजेश डाईड म्हणजे फर्स्ट नंबर पार्टनर काय झालं या ठिकाणी डेथ झाली. नंबर पार्टनरची फर्स्ट नंबर पार्टनरची डेथ झाली हे लक्षात घ्या. मिस्टर राजेश डाईड ऑन 30 जून 2019. एक लक्षात घ्या, ज्या डेटला पार्टनरची डेथ झाली त्याच डेटचं तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. अँड फॉलोविंग ॲडजस्टमेंट्स वेअर ॲग्रीड ॲज. म्हणजे ज्या डेटला पार्टनरचे डेथ होते त्याच डेटला आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे. जसं की बॅलन्स शीट ॲज ऑन 30 जून 2019 याप्रमाणे तुम्हाला इथे बॅलन्स शीट प्रिपेअर करताना डेट मेन्शन करायची आहे. ॲडजस्ट नंबर फर्स्ट असेल की फर्निचर वॉज टू बी ॲडजस्टेड टू इट्स मार्केट प्राईस ऑफ ₹3,40,000. फर्निचरची मार्केट प्राईस 3,40,000 झाली आहे. ॲक्च्युली फर्निचरची बुक व्हॅल्यू होती 3 लाख. 3,40,000 मार्केट व्हॅल्यू झाली म्हणजे ₹40,000 फर्निचर काय झालं इन्क्रीज झालं. मग आपल्याला याचे दोन इफेक्ट्स काय करावं लागतील की बॅलन्स शीटच्या ॲसेटला आउटर कॉलमला 3,40,000 इंडिकेट करायची आहेत आणि त्यामध्ये सपोज 40,000 ॲड करून 3,40,000 आउटर कॉलमला इंडिकेट करायची. हा तुमच्या बिझनेसचा बेनिफिट आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला याचा बेनिफिट तुम्हाला इंडिकेट करायचं आहे. बाय फर्निचर अकाउंट ₹40,000 याप्रमाणे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंगवरती डेप्रिसिएशन चार्ज केलं 10%. मग लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती तुमची 4 लाख. तर त्यावरती 10% डेप्रिसिएशन किती येणार 40,000.
म्हणून 4 लाख मायनस 40,000 अमाऊंट राहील त्या ठिकाणी मायनस होणार या ठिकाणी 4 लाखमधनं 40,000 म्हणून लँड अँड बिल्डिंगच्या बॅलन्स शीटच्या आउटर कॉलमला जातील 3,60,000 आणि 40,000चा जो बॅलन्स डेप्रिसिएशन म्हणून तो लॉस म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिटला टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट ₹40,000 याप्रमाणे 10% डेप्रिसिएशन चार्ज करणार आहोत. ठीक आहे. ॲडजस्ट नंबर थर्ड आहे की प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. डेटर्सवरती RDD तुम्ही 5% चार्ज केला, मग 3 लाख रुपीजवरती 5% RDD जर चार्ज केला, डेटेची व्हॅल्यू 3 लाख बरोबर आहे, त्या 3 लाख रुपीजवरती जर 5% RDD चार्ज केला गेला तर व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 15,000. मग 15,000 ही व्हॅल्यू तुम्हाला डेटर्समधनं काय करायची आहे, लेस करायची, आणि डेटर्सचा जो बॅलन्स आहे तुम्हाला तो इनरला त्यातनं रुपीज 15,000 लेस करायचे आणि आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करायचे 2,85,000. ठीक आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेटचा आपण हिशोब घेतला. याचा सेकंड नंबर पेक जाईल तो रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू RDD अकाउंट ₹15,000 याप्रमाणे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट ॲडजस्ट नंबर फोर्थ आहे. ही ॲडजस्टमेंट थोडीशी न्यू असेल, ही लक्षात घ्या. द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर्स प्रॉफिट विच वॉज 1,80,000. ठीक आहे. आता हा जो प्रॉफिट असेल हा 1,80,000चा जो काय मागील वर्षाचा प्रॉफिट आहे त्याला अनुषंगून तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे प्रॉफिट. आता हीच एक नवीन ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहे. आता यासाठी आपण वर्किंग नोट तयार करतो आहोत. ठीक आहे. या ठिकाणी काय मेन्शन केलं, दी प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश यांच्या डेथपर्यंतचा जो काय प्रॉफिट असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर प्रॉफिट वॉज रुपीज किंवा विच वॉज रुपीज 1,80,000. हा 1,80,000 जो लास्ट इयरचा प्रॉफिट आहे त्याला अनुषंगून आपल्याला काय करायचा, हा जो प्रॉफिट असेल हा कॅल्क्युलेट करायचा. आता पार्टनरची डेथ कधी झाली ते लक्षात घ्या. राजेश डाईड ऑन 30 जून 2019. हे कॅल्क्युलेशन कसं आहे ते लक्षात घ्या. सपोज इथे वर्किंग नोट आपण लक्षात घेऊयात. वर्किंग नोट याप्रमाणे असेल. ठीक आहे. आता इथे वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेशन कसलं करतो आपण, प्रॉफिट अप टू डेथ ऑफ राजेश. ठीक आहे. प्रॉफिट अप टू डेट ऑफ राजेश. सपोज या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी फायनान्शियल इयर काय आहे की 31 मार्च 2019. 31 मार्च 2019ला फायनान्शियल इयर काय झालं आहे, क्लोज झालेलं आहे. न्यू फायनान्शियल इयर स्टार्ट कधीपासून झालं की 1 एप्रिल 2019. सपोज इथे 31 मार्च 2019 जर म्हटलं तर या ठिकाणी फायनान्शियल इयर काय होतं, सपोज प्रिव्हियस फायनान्शियल इयर आपण बघूया. सपोज प्रिव्हियस फायनान्शियल इयर वॉज 2018-2019. आता 2018-19 म्हणण्याचं कारण का की 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 हे प्रिव्हियस फायनान्शियल इयर होतं बरोबर आहे. या फायनान्शियल इयरमध्ये सर्व फायनान्शियल इफेक्ट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली गेली आहेत, सर्व फायनान्शियल इफेक्ट्स त्या ठिकाणी दिले गेले आहेत. आता त्यानंतर न्यू फायनान्शियल इयर स्टार्ट कधी झालं, 1 एप्रिल 2019ला नेक्स्ट फायनान्शियल इयर स्टार्ट झालं बरोबर. 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 हे तुमचं फायनान्शियल इयर चालू असेल नेक्स्ट बरोबर आहे, चालू झालेलं आहे हे लक्षात घ्या. प्रिव्हियस फायनान्शियल इयर काय तुमचं 2018-2019. हे कशावरनं कॅल्क्युलेट केलं आपण, हे 2018-19 हे काय आहे, प्रिव्हियस फायनान्शियल इयर आहे. हे कशावरनं कॅल्क्युलेट केलं आपण की यामध्ये आपल्याला बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलं की बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. याचा अर्थ 2018-19 हे तुमचं प्रिव्हियस फायनान्शियल इयर. मग आपल्याला करंट फायनान्शियल इयर काय तुमचं 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 हे तुमचं करंट फायनान्शियल इयर. मात्र पार्टनरची डेट झाली कधी तुमची 30 जून 2019ला डेट झाली आहे बरोबर आहे. 30 जून 2019 30 जून 2019ला पार्टनरची डेट झाली आहे. म्हणून या नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला किती कॅल्क्युलेशन किती बेनिफिट द्यावं लागतील या पार्टनरला की 1 एप्रिल 2019 टू 30 जून 2019 या फायनान्शियल इयरमध्ये एवढ्या कालावधीचा आपल्याला बेनिफिट एवढा प्रॉफिट द्यायचा आहे. कुणाला द्यायचा आहे तो मिस्टर राजेश यांना. मग 1 एप्रिल टू 30 जून तर मेन्शन केलं तर एप्रिल मे जून बरोबर. एप्रिल हा मंथ झाला, एप्रिल झाला, मे झाला, जून याप्रमाणे किती मंथ झाले तुमचे एप्रिल मे अँड जून बरोबर. एप्रिल मे जून किती मंथ झाले तुमचे 3. म्हणजे याचे 3 मंथ झाले तुमचे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला किती मंथचा बेनिफिट द्यायचा आहे या ठिकाणी 3 मंथचा हे लक्षात घ्या. 3 मंथचा बेनिफिट कोणाला द्यायचा आहे तुम्हाला राजेश या पार्टनरच्या एक्झिक्युटरला द्यायचा आहे. कशातनं द्यायचा आहे हा जो प्रॉफिट दिला आहे. दी प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर्स प्रॉफिट विच वॉज
1,80,000. मग आता 1,80,000 हा जो काय प्रॉफिट आहे प्रिवियस इयरचा, त्याला कन्सिडर करून त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट डिवाईड करायचं आहे. कोणाला द्यायचं आहे प्रॉफिट? तो या ठिकाणी राजेश लिगल इयर यांना द्यायचं आहे. मग आता हा जो प्रॉफिट कॅल्क्युलेट करतोय तो कशापर्यंत कॅल्क्युलेट करायचा आहे, इथे मेन्शन करा प्रॉफिट अप टू डेथ ऑफ राजेश इज इक्वल टू, आता या ठिकाणी इज इक्वल टू काय मेन्शन केलं आहे तुम्ही, किती मंथचा प्रॉफिट द्यायचा, सपोज लास्ट इयर प्रॉफिट. सपोज आपण इथे काय मेन्शन करताय तुम्ही, कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर्स प्रॉफिट. ठीक आहे, लास्ट इयर प्रॉफिट इथे मेन्शन करा लास्ट इयर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय आता त्याचा रेशो किती दिला आहे ते लक्षात घ्या. पार्टनरचा रेशो काय दिला, इक्वल दिला आहे. मग आता पार्टनरचा रेशो कसा दिला आहे तुम्हाला, इक्वल दिला आहे. सपोज 1:1 याप्रमाणे, बरोबर आहे. म्हणजे किती होईल तुमचा त्या ठिकाणी शेअर मल्टिप्लाइड शेअर ऑफ डिसीज पार्टनर याप्रमाणे मल्टिप्लाइड. आता इथे लास्ट इयर प्रॉफिट तुम्हाला याच्यावरती तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे, मल्टिप्लाइड बाय शेअर ऑफ डिसीज पार्टनर आणि मल्टिप्लाइड परत काय मेन्शन करायचं आहे की ड्युरेशन, जे काय ड्युरेशन असेल, ड्युरेशन काय असेल 3 मंथचं ड्युरेशन, की यामध्ये सपोज लास्ट इयर प्रॉफिट किती दिलं तुम्हाला 1,80,000 दिला आहे, बरोबर आहे. आता पार्टनरचा प्रॉफिट किती आहे त्यामध्ये, सपोज इथे किती पार्टनर्स आहेत तुमच्याकडे, राजेश, राकेश आणि महेश, बरोबर. याप्रमाणे राजेश, राकेश आणि महेश यांचा रेशो कसा तुमचा इक्वली आहे, 1:1 याप्रमाणे, बरोबर आहे. कुठल्या पार्टनरची डेथ झाली, फर्स्ट नंबर पार्टनरची. मग फर्स्ट नंबर पार्टनरचा पूर्ण शेअर काय असेल त्यामध्ये 1/3 मल्टिप्लाइड बाय ड्युरेशन किती आहे तुमचा, किती मंथचं बेनिफिट द्यायचे त्याला पार्टनरला, की फर्स्ट सपोज फायनान्शियल इयर प्रिव्हियस काय होतं, 1 एप्रिल 2018 to 31 मार्च 2019. ठीक आहे, हे फायनान्शियल इयर तर क्लोज झालं. न्यू फायनान्शियल इयर कधी स्टार्ट झालं की 1 एप्रिल 2019 to 31 मार्च 2020 हे तुमचं न्यू फायनान्शियल इयर. पण ह्या फायनान्शियल इयर ड्युरेशनमध्ये आहे पार्टनरची डेट झाली 30 जून 2019ला. म्हणजे फायनान्शियल बेनिफिट्स किती मिळाले पाहिजे त्या पार्टनरच्या डेटपर्यंतचे, एप्रिल मे जून हे 3 मंथचे बेनिफिट्स त्या पार्टनरला आपलं प्रोव्हाइड करायचे. म्हणून हे वर्किंग नोटमध्ये आपण काय मेन्शन करतो की मल्टिप्लाइड बाय 3 डिवायडेड बाय 12 याप्रमाणे हा जो काय प्रॉफिट असेल तो आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करत असताना आता सपोज 60,000 मल्टिप्लाइड बाय 3 डिवायडेड बाय किंवा 1 डिवायडेड बाय 4 म्हणा. सपोज 3 डिवायडेड बाय 12 म्हणजेच काय 1 डिवायडेड बाय 4 याप्रमाणे. ठीक आहे, मग इथे किती प्रॉफिट येईल तो, याप्रमाणे. ठीक आहे, म्हणजे 15,000 हा जो काय प्रॉफिट असेल, प्रॉफिट अप टू डेथ ऑफ मिस्टर राजेश ₹15,000 आपलं काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे हा जो काय प्रॉफिट असेल हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना या प्रॉफिटला काय म्हणायचं मला, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट अकाउंट. हा जो प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट करणार ना, या प्रॉफिटला काय म्हणायचं तुम्हाला, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आणि हा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट तुम्हाला कुठे एंट्री करायचं आहे, नेहमी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मग त्याची एंट्री काय बसते, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याप्रमाणे तो डिसीज पार्टनरचा काय असणार आहे, प्रॉफिट कधीपर्यंतचा, त्याच्या मृत्यूपर्यंतचा. कुठल्या तारखेपासून, 1 एप्रिल 2019 टू 30 जून 2019. एप्रिल मे जून या 3 मंथचा हा काय असणार आहे, प्रॉफिट असेल डेथपर्यंतचा. समजलं याप्रमाणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. आणि पुढे काय मेन्शन केलं की प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ दी कंटिन्यूइंग फर्म. ठीक आहे, याप्रमाणे हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे तो यापर्यंत तुम्हाला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. चला तर आपण हा अकाउंटिंग प्रॉब्लेम काय करूयात, सॉल्व्ह करूयात. सुरुवातीला काय मेन्शन केलं, राजेश, राकेश आणि महेश वेअर इक्वल पार्टनर्स ऑन 31 मार्च 2019. त्यांचा पार्टनरचा रेशो कसा इक्वल आहे, देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज ऑन 31 मार्च 2019. याप्रमाणे बॅलन्स शीट तुम्हाला प्रोव्हाइड केलं. बॅलन्स शीटमधील सर्व बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करण्यापूर्वी तुम्हाला काय प्रिपेअर करायला सांगितलं आहे, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ दी कंटिन्यूइंग फर्म. या ठिकाणी आपण बॅलन्स शीट या प्रकारे अकाउंट्स आपल्याला याप्रमाणे प्रिपेअर करायचे. जसं की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट वरती मेन्शन करायचं इन दी बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट लेफ्टला डेबिट असेल, राईटला क्रेडिट असेल,
पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज ही असेल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. सेकंड नंबर अकाउंट असणार तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लेफ्टला डेबिट राईटला क्रेडिट मेन्शन केलं आहे. पर्टिक्युलर्स राजेश अमाऊंट रुपीज, राकेश अमाऊंट रुपीज, महेश अमाऊंट रुपीज. पर्टिक्युलर्स राजेश अमाऊंट रुपीज, राकेश अमाऊंट रुपीज आणि महेश अमाऊंट रुपीज. याप्रमाणे तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑपरेट केलं आहे, प्रिपेअर केलं आहे. आणि बॅलन्स शीट की बॅलन्स शीट ॲज ऑन 30 जून 2019. मी म्हटल्याप्रमाणे ज्या डेटला पार्टनरची डेथ झाली त्या डेटचंच तुम्हाला इथे डेट मेन्शन करायची, तीच डेट या ठिकाणी मेन्शन करायची. इथे मेन्शन केलं लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ॲसेट्स अमाऊंट रुपीज या प्रकारची कॉलम्स असतील. आणि ही वर्किंग नोट आपण कसली कॅल्क्युलेट केली की प्रॉफिट अप टू डेट ऑफ राजेश, ही सर्व आपण लक्षात घेतलेलं आहे. ठीक आहे. याप्रमाणे हा तुमचा 15,000 रुपीजचा मिळालेला आहे प्रॉफिट, त्याला म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्वात सुरुवातीला आपण जे काय बॅलन्स शीट आहे हे काय मेन्शन केलं, राजेश, राकेश आणि महेश वर इक्वल पार्टनर्स ऑन 31 मार्च 2019. देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज ऑन 31 मार्च 2019. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 प्रोव्हाइड केलं आहे. तर त्याचा जो फर्स्ट नंबर बॅलन्स आहे कॅपिटल अकाउंट, लायबिलिटी आपण कव्हर करतो, लायबिलिटी ट्रान्सफर करतो. फर्स्ट नंबर बॅलन्स दिला कॅपिटल अकाउंट, राजेश, राकेश आणि महेश हा जो बॅलन्स आहे तो आपण ट्रान्सफर करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. या ठिकाणी जसं म्हणायचे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, याप्रमाणे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सपोज या ठिकाणी अमाऊंट आहे 5 लाख. ठीक आहे. राजेश रुपीज 5 लाख, त्यानंतर राकेश रुपीज 2 लाख, याप्रमाणे राकेश रुपीज 2 लाख, त्यानंतर महेश रुपीज 2 लाख. याप्रमाणे बॅलन्स तुम्हाला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन याप्रमाणे. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे सनरी क्रेडिटर्स रुपीज 90,000. आता सनरी क्रेडिटर्स काय तुमची लायबिलिटी आहे, मग सनरी क्रेडिटर्सचा बॅलन्स तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचं या ठिकाणी. सनरी क्रेडिटर्स याप्रमाणे सनरी क्रेडिटर्स अमाऊंट असेल रुपीज 90,000. आता सनरी क्रेडिटर्सवरती ॲडजस्टमेंट नाही काही म्हणून आपण डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफर करतो आउटर कॉलमध्ये. ठीक आहे. नंबर नेक्स्टचा बॅलन्स आहे बिल्स पेबल रुपीज 60,000. बिल्स पेबल रुपीज 60,000 म्हणून हा जो बॅलन्स आहे हा आपण ट्रान्सफर करतो आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच या ठिकाणी बिल्स पेबल. बरोबर. याप्रमाणे बिल्स पेबल अमाऊंट असणारे रुपीज 60,000 तो देखील बॅलन्स आपण आउटर कॉलमला ट्रान्सफर करतो आहे. आणि नंबर लास्ट आहे की बँक लोन. ठीक आहे. बँक लोन हा जो बॅलन्स दिला आहे तो तुम्हाला ट्रान्सफर करायचा 1,50,000 याप्रमाणे. हां. तर याप्रमाणे हे बॅलन्स आहे सर्व, ह्या सर्व सनरी क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि बँक लोन हे सर्व 90,000, 60,000, 1,50,000 हे बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केले आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. डायरेक्टली आउटर कॉलमला बॅलन्सेस ट्रान्सफर केले आहेत. नंबर नेक्स्ट आहे की लँड अँड बिल्डिंगचा जो बॅलन्स आहे तो आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कंटिन्यू करतो. या नवीन बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी म्हणायचे लँड अँड बिल्डिंग याप्रमाणे. लँड अँड बिल्डिंग याप्रमाणे लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स किती रुपीज 4 लाख. तो आपण काय करायचा इनर कॉलमला मेन्शन करायचं का तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. अमाऊंट इनर कॉलमला बॅलन्स मेन्शन केला. नंबर नेक्स्ट फर्निचर. नंबर नेक्स्टचा बॅलन्स काय फर्निचर रुपीज 3 लाख म्हणून फर्निचरचा बॅलन्स इथे एक लाईन ब्लँक असू द्यायची का. त्यानंतर इथे मेन्शन करायचं फर्निचर. फर्निचरची व्हॅल्यू किती दिली रुपीज 3 लाख म्हणून फर्निचरवरती देखील ॲडजस्टमेंट आहे आपण बघितलं आहे. त्याप्रमाणे फर्निचरचा बॅलन्स इनर कॉलमला असेल. नंबर नेक्स्ट आहे की डेटर्स रुपीज 3 लाख. डेटर्सवरती देखील ॲडजस्टमेंट म्हणून एक लाईन ब्लँक असू द्यायची. नंबर नेक्स्ट मेन्शन करायचं डेटर्स रुपीज 3 लाख. डेटरची व्हॅल्यू देखील किती दिली आहे तुम्हाला 3 लाख प्रोव्हाइड केली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की स्टॉकवरती ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डेटर्स नंतर एक लाईन जागा सोडून इथे स्टॉकची अमाऊंट काय असेल डायरेक्टली आउटर कॉलममध्ये ट्रान्सफर करायची आहे याप्रमाणे. स्टॉक रुपीज 1 लाख. नंबर लास्ट आहे की कॅश रुपीज 1 लाख. कॅशचा बॅलन्स देखील आपल्याला ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचा आहे 1 लाख रुपीज याप्रमाणे. ठीक आहे. अशा पण एक स्टॉक रुपीज कॅश रुपीज 1 लाख तुम्ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बॅलन्स ट्रान्सफर करणार आहात. नंबर नेक्स्ट आहे आता अशा पण टोटली बॅलन्स शीट तुमचं ब्लँक झालं आहे. ॲडजस्ट नंबर फर्स्ट म्हणण्यापूर्वी काय मेन्शन केलं मिस्टर राजेश डाईड ऑन 30 जून 2019 अँड दी फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स वेअर ॲग्रीड ॲज. मिस्टर राजेश हे डाईट झालेत ऑन 30 जूनला म्हणजे 1 एप्रिल 2019 टू 30 जून 2019 याप्रमाणे 3 मंथचे बेनिफिट्स मिस्टर राजेश यांना प्रोव्हाइड करायचे आहेत. तर हे 3 मंथ बेनिफिट आपण या ठिकाणी कशाप्रमाणे त्यामध्ये फक्त प्रॉफिटच आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. तो कशाप्रकारे डिवाईड करायचं कॅल्क्युलेट करायचं ते आपण अभ्यासलेलं आहे की रुपीज 15,000 हा असणार आहे प्रॉफिट. तो आपण ॲडजस्ट नंबर 4 प्रमाणे लक्षात घेतो आहोत. ॲडजस्ट नंबर फर्स्ट जे आहे ते आपण अभ्यासतो आहे. ॲडजस्ट नंबर फर्स्टमध्ये फर्निचर वॉज टू बी ॲडजस्टेड इज टू इट्स मार्केट प्राईस ऑफ रुपीज 3,40,000. सपोज या ठिकाणी फर्निचर जर बघितलं तर फर्निचरची बुक व्हॅल्यू 3 लाख आहे आणि फर्निचरची मार्केट व्हॅल्यू किती दिसते 3,40,000. याचा अर्थ फर्निचर 40,000 रुपीजने काय झालं इन्क्रीज झालं. मग आपल्याला फर्निचर
आउटरला किती मेन्शन करावं लागेल तुम्हाला 3 लाख इनरला मेन्शन केलं आहे. आउटरला किती दाखवावं लागेल तुम्हाला 3,40,000च मेन्शन करावं लागेल. म्हणजे 40,000 तुम्हाला या फर्निचरमध्ये काय करावं लागतील ॲड करावं लागतील. या ठिकाणी काय म्हणायचं फर्निचरमध्ये ॲड ॲप्रिसिएशन याप्रमाणे ॲड ॲप्रिसिएशन आणि म्हणूनसाठी 40,000 तुम्ही ॲड केले फर्निचरमध्ये. तर याचा सेकंड नंबर पेक तुम्हाला द्यायचा आहे की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे मेन्शन करायचं बाय फर्निचर अकाउंट. आता फर्निचर अकाउंट डेबिट क्रेडिट साईडला का मेन्शन केलं आपण कारण फर्निचर अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला 40,000 रुपीचा काय दिसला पाहिजे या ठिकाणी दाखवता आला पाहिजे बेनिफिट दाखवता आला पाहिजे. याप्रमाणे हा फर्निचर तुमचा बेनिफिट आहे 3 लाख असताना 3,40,000 फर्निचरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली 40,000 आहे म्हणून हा तुमच्या बिझनेसचा इन्कम आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या गेटला तुम्हाला मेन्शन करायचं बाय फर्निचर अकाउंट रुपीज 40,000 याप्रमाणे. मग याप्रमाणे ॲडजस्ट नंबर फर्स्ट समजले तुम्हाला. ॲडजस्ट नंबर सेकंड जी असेल लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंगवरती तुम्हाला डेप्रिसिएशन चार्ज करायचं. मग लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती तुमच्याकडे दिलेली 4 लाख. तर त्यामध्ये म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10% पर ॲनम याप्रमाणे. मग 4 लाख रुपीजवरती 10% डेप्रिसिएशन येतं किती तुमचं 40,000 बरोबर आहे. मग 4 लाख मायनस 40,000 अमाऊंट राहते 3,60,000. हा बॅलन्स जो असेल तो ऑर्डरला ट्रान्सफर करतो आपण. आणि ही 40,000 जे काय डेप्रिसिएशन चार्ज केलं हा बिझनेसचा काय लॉस आहे म्हणून लॉस आपण इंडिकेट करणार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे मेन्शन करणार टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट याप्रमाणे अमाऊंट असेल रुपीज 40,000 समजलं. याप्रमाणे नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर सेकंड समजली आहे. ॲडजस्ट नंबर थर्ड आहे प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. डेटर्सवरती RDD चार्ज करायचं 5% म्हणून डेटरची व्हॅल्यू या ठिकाणी ॲसेट साईडला दिली आहे. त्यातनं मेन्शन करायचं लेस RDD ॲट द रेट 5% पर ॲनम याप्रमाणे. मग 3 लाख रुपीजवरती 5%ने किती येते व्हॅल्यू 15,000 बरोबर आहे याप्रमाणे. मग 3 लाख मायनस 15,000 अमाऊंट राहते 2,85,000 याप्रमाणे. मग 2,85,000 डेटरच्या आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करायची याप्रमाणे. आणि RDDचा सेकंड नंबर फेक द्यायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. तो RDD लॉस म्हणून इंडिकेट करायचा टू RDD अकाउंट रुपीज असेल 15,000 हा बॅलन्स याप्रमाणे ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे अशा पद्धतीने बॅलन्स तुम्ही ट्रान्सफर करायचं आहे. नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर फोर्थ आहे दी प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर्स प्रॉफिट विच वॉज रुपीज 1,80,000. लास्ट इयर प्रॉफिट तुमच्या त्यावरती तुम्हाला हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायची. वर्किंग नोट मी परत एक्सप्लेन करतो आहे. प्रॉफिट अप टू डेथ ऑफ राजेश त्यांच्या डेथपर्यंतचं प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. प्रिवियस इयर काय होतं तुमचं 2018-19 म्हणजे तुम्हाला जे बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलं क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेममध्ये 2019चं याचा अर्थ 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 ही फायनान्शियल इयर तुमचं एंड झालं आहे. त्यानंतर न्यू फायनान्शियल इयर स्टार्ट झालं की 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2019. परंतु या फायनान्शियल इयर दरम्यान पार्टनरची डेथ झाली 30 जून 2019ला. कुठल्या पार्टनरची डेथ झाली राजेश या पार्टनरची. पार्टनर्स किती होते तुमच्याकडे राजेश रमेश अँड महेश याप्रमाणे 3 पार्टनर्स होते बरोबर ना. राजेश राकेश अँड महेश राजेश राकेश महेश तिघांचा रेशो कसा इक्वल होता 1:1 याप्रमाणे. मग याप्रमाणे आपण 30 जूनला पार्टनरची डेथ झाली म्हणून 1 एप्रिल 2019 टू 30 जून 2019 किती मंथचा ड्युरेशन होतो 3 मंथ. कसा एप्रिल मे जून याप्रमाणे. मग 3 मंथच्या बेनिफिटसाठी काही 3 मंथचा जो काय प्रॉफिट असेल तो आपल्याला पे करायचा कुणाला राजेश या पार्टनरला. का तर त्या पार्टनरची डेथ झाली आहे. हा प्रॉफिट कुणाला इश्यू केला जाईल या राजेश पार्टनरचा जो लिगल हिअर आहे जो लिगल एक्झिक्युटिव्ह आहे त्या एक्झिक्युटरला याप्रमाणे अमाऊंट पे करायची आहे. या ठिकाणी प्रॉफिट अप टू डेट ऑफ राजेश या ठिकाणी लास्ट इयर प्रॉफिटचं काय असेल 1,80,000 दिला आहे तुम्हाला बरोबर आहे. शेअर ऑफ डिसीज पार्टनरचा शेअर कसा कॅल्क्युलेट केला 1/3 सर्वांचा रेशो आपण त्याला डिवाइड केला म्हणून 1/3 हा झाला तुमचा शेअर ऑफ डिसीज पार्टनर आणि मल्टिप्लाइड बाय ड्युरेशन किती होता 3 मंथसाठीचा प्रॉफिट द्यायचा आहे बेनिफिट द्यायचा आहे डिसीज पार्टनरला म्हणून 3/12 याप्रमाणे. मग ह्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 1,80,000 मल्टिप्लाइड बाय 1/3 मल्टिप्लाइड 3/12 याप्रमाणे व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 15,000. हा जो असेल त्याला म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. हा कोणाचा शेअर आहे प्रॉफिटमधील डिसीज पार्टनरचा म्हणजे राजेश या डिसीज पार्टनरचा ज्या पार्टनरचा मृत्यू झाला त्याला डिसीज पार्टनर म्हणून लक्षात घ्यायचे. त्याचा जो शेअर असेल तो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला. ठीक आहे आता या 15,000चे आपल्याला 2 इफेक्ट द्यायचे. एक तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट याप्रमाणे. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट कुणाच्या पार्टनरमध्ये फक्त कुठला पार्टनर आहे हा फर्स्ट नंबर पार्टनर
त्याच्याच कॉलममध्ये कुठला पार्टनरची डेट झाली, फर्स्ट नंबर पार्टनरची, म्हणून इथे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या इथे बॅलन्स इफेक्ट मेन्शन करायचं आहे डिसीज पार्टनरच्याच कॉलममध्ये. ठीक आहे. याचा सेकंड नंबर इफेक्ट तुम्हाला द्यायचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, की इथे म्हणा इथे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट अमाऊंट असेल ₹15,000. ठीक आहे, याप्रमाणे. तर अशा पद्धतीने टोटल ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपण ट्रान्सफर केली आहेत या पद्धतीने. तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे, की अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला इथे प्रॉफिट किती कॅल्क्युलेट करायचं आहे ते लक्षात घ्या. डेबिटचे जर बॅलन्सिंग पर बघितले आपण तर या ठिकाणी 40,000 प्लस 15,000 आणि क्रेडिटचे जर बॅलन्सिंग पर बघितले तर फक्त 40,000 आहे. म्हणून इथे बॅलन्सिंग पर किती येईल तुमची 55,000. डेबिटची बॅलन्सिंग पर आली 55,000 आणि क्रेडिटची बॅलन्सिंग पर 40,000. म्हणून 55,000 मायनस 40,000 राहतात किती 15,000. म्हणजे 15,000 याप्रमाणे आपण क्रेडिटला मेन्शन करायची. याला काय म्हणायचे ते बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. या ठिकाणी कोण पार्टनर्स आहेत त्यामध्ये राजेश, राकेश, महेश. ठीक आहे, राजेश, राकेश अँड महेश याप्रमाणे हे 3 पार्टनर्स आहेत. यांच्यामध्ये आपला रेशो कसा आहे त्यांचा 1/3, 1/3. सर्वांचा रेशो कसा आहे इक्वल आहे. म्हणून या ठिकाणी 15,000चं जर डिवायडेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी 5,000 अँड 5,000 याप्रमाणे हा जो रिव्हॅल्युएशन याला काय म्हणणार तुम्ही लॉस म्हणणार. रिव्हॅल्युएशन लॉस कसा आला लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कुठला अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. डेबिटला सर्व एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिटला सर्व इन्कम्स अँड गेन्स. एक्सपेन्सेस अँड लॉसेस तुमच्याकडे आहेत 55,000 आणि इन्कम्स अँड गेन्स येतो तुमच्याकडे 40,000. म्हणून 15,000चा जो डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं रिव्हॅल्युएशन लॉस. रिव्हॅल्युएशन लॉस तुम्ही ट्रान्सफर करता रिव्हॅल्युएशन किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. येथे म्हणता तुम्ही टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. इथे डेट अमाऊंट मेन्शन करायची 5,000 अँड 5,000 याप्रमाणे. ठीक आहे. आपण आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आहात तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करतो आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना या ठिकाणी बॅलन्सिंग पर किती येते पार्टनरची आपण जर बघितली इथे बॅलन्सिंग पर येते 2 लाख. इथे देखील बॅलन्सिंग पर येणार 2 लाख. बरोबर आहे. त्यानंतर यानंतर इथे मेन्शन केलं 2 लाख. इथे देखील बॅलन्सिंग पर असेल 2 लाख रुपीज याप्रमाणे. त्यानंतर इथे 5 लाख प्लस 15,000. इथे किती येईल बॅलन्सिंग पर 5,15,000. ठीक आहे. इथे देखील असेल 5,15,000. ठीक आहे. आता यातनं आपल्याला बॅलन्सेस लेस करायचे आहेत. मग सपोज 2 लाख मायनस 5,000 व्हॅल्यू किती राहते रुपीज 1,95,000. त्यानंतर इथे बॅलन्सिंग पर किती राहते 2 लाख. 2 लाखमधनं गेलेत सपोज 5,000 राहतात किती 1,95,000. ठीक आहे. आता ह्या तर अशा पद्धतीने ही जी बॅलन्सिंग फिगर असेल बॅलन्स शीटची जर आपण कॅल्क्युलेट केली तर या ठिकाणी 3,90,000, 5,10,000, 90,000, 60,000, 1,50,000 यांची बॅलन्सिंग फिगर येते या ठिकाणी 12 लाख रुपीज याप्रमाणे. आणि इकडे ॲसेट साईडची देखील बॅलन्सिंग फिगर आपण कॅल्क्युलेट केली 3,60,000, 3,40,000, 2,85,000, 1 लाख अँड 15,000. तर यांची देखील बॅलन्सिंग फिगर येते रुपीज 12 लाख. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला काय करायचा डेट ऑफ पार्टनरचा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर यापणे तुम्ही रिव्हॅल्युएशन जो लॉस असेल 15,000 तो कॅल्क्युलेट केला. तो लॉस तुम्ही ट्रान्सफर केला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमधला जो क्लोजिंग बॅलन्स आहे कंटिन्यूइंग पार्टनरचा तो तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट म्हणून ट्रान्सफर केला. आणि जो डिसीज पार्टनर होता राजेश या पार्टनरचा जो काय कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आहे तो एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला ट्रान्सफर केला 5,10,000 आणि ते एक्झिक्युटर्स लोन अकाउंट आपण ट्रान्सफर केलं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 5,10,000 याप्रमाणे. आणि अशा पद्धतीने हा अकाउंटिंग प्रॉब्लेम काय केला सॉल्व केलेला आहे. मला असं वाटतं सर्वांना अकाउंटिंग प्रॉब्लेम हा विथ वर्किंग नोट व्यवस्थितपणे समजला असेल. ठीक आहे. थँक्यू.